कशा चालेल रिमझिम पाऊस पडत होता असं नाही ना हा हा ओके ओके तर भाई म्हणतात खेळा आला मोठ्या तोऱ्यात तेव्हा पेंद्यानं हळूच मापला पेंद्याला कामा नव्हती किती याद होता लांब किती वीत होता बाय बापेला मापायची काय गरज आहे आणि म्हणते अरे काना तुझ्या दांडूचा टोक कोणी कापला बाय टोक कापला ना तरी काम करायचं काम करून जाणार काय आहे काय अरे तो दांडूच आहे बाय आणि मला सांग बाई कानाचा दांडू हाताला लागेल काय कापायला आधी कापायच्या अगोदर हाताला लागण्याची गोष्ट धर तू आधी लागेल काय बघ आता त्याला काढ देतोय बाई नीट लक्ष देऊ नये पाणी हे सुटलं तोंडाला माझ्या मत पाहून तुझा गळातला मत पाहून तुझा गळात पाणी हे सुटलं तोंडाला माझ्या मत पाहून तुझा गळातला तोच टोकडर दांडू नवीन नवीन चालेल काही लगेच आठवून लक्षात ठेवायचं नाही लिखाण करून म्हणायचं म्हणजे तुम्ही व्यापार तोच टोकदार दांडू तो काय मी आता जर मला खायचाच आहे तुझ्या हंडीवर वार करून आतमध्ये घालायचाच आहे तोच टोकदार दांडू बाई तुझ्या मी गांडीत घातला मला आतमध्ये बोट शिरा नाही दांडूच घातला त्याला काहीतरी लागत तो येईल बाय माझा नाद करू नको अशी बात नाद करू नको तू एक एक असे येस त्या दिवसात तुझ्या काठी काठी 17 काठी देईन अशा आणि म्हणून त्या ठिकाणी ही मेली कशी आहे घागर काली आहे ते आहे तर ही पण मेली कशी आहे माहितीये काय बोलू काय माझ्या पप्पाने गणपती आणला घेतो तो नानू काढ ती कुठे हा घेतो तो घेतो पण ही दिसते कशी आणि म्हणून त्यासाठी लिहिलेलं घेतोय ही काळी मैना दिसते कशी अरे बाबा हा दुसरा आहे तो दुसरा दे मला ही काळी मैना दिसते कशी येते आठवण पाहता मशी येते ना निस्तेशन म्हैशेर की फुगले काली काली ही काळी मैना दिसते कशी येते आठवण पाहता मशी अगं मेले कोण तुला मरल है ना तो कर्माने मरल पडेल तोडून अशी हा एवढा बारदान छापायचा आहे काय आता मी घागरीचं वर्णन माझ्या पप्पांनी गणपती आणला घेतो गवळण तिला काय म्हणायचे ती आता घागरी लोणी वगैरे असायचं ते निस्ता सगळं उघडं ठेवायचं नाही आपल्याकडे ना केळीचं पान म्हणा किंवा आपण जे काय करून येतो रानावनातलं जे पाणी असतात किंवा तर ते वरती एकदम सील पॅक करतो आहे का नाही सील पॅक है ना सील म्हणजे एकदम त्या म्हणतात ना भेंडीच्या बांधात म्हणा आपण एकदम पॅक करून टाकतो पण हे सगळी एवढी कार्टून होती ना गोकुळातली ते बरोबर हा सील फोडून आहे ना वाटेला लावायचं आणि घागर बघायला गेली तर कशी काली कुलकुलीत घागरीचं वर्णन आहे आणि मग गवळण म्हणते सांगा हिचा होशील कोणी फोडला बरं ना ही घागर एवढी चांगली आहे सांगा हिचा होशील कोणी फोडला वरून दिसते गुळगुळीत एकदम म्हणजे काय म्हणतात ना कुंभाराने एकदम फिनिशिंग काम केलेलं घागरीचं वरून दिसते गुळगुळीत खाली काली कुलकुलीत
हाय का ना मला सगळं काय मी माझ्या मनचं म्हणतोय काय वरून दिसते गुळगुळीत खाली काली गुळगुळीत सांगा हिचा वसील कोणी फोडला सांगा हिचा वसील कोणी फोडला मी गवळण वेगळी घेणार आहे पण बाईना तुम्हाला वेगवेगळे विषय लागतात ना आज गवळण बाग वेगळी घेतोय आणि नंतर एक माझी जी मला मजा वाटते नाचायला ती गवळण घेणार आहे फक्त मुखडे देऊन टाकतो तुम्हाला पैसे तुमचे वसूल करून जायचे बरोबर आहे ना कारण का हा एवढा मोठा कार्यक्रम लेडीज डेज ठेवणं साधी गोष्ट झाली नाही लाखावर ते जोडे जातात आणि म्हणून तुमचं मजेच मजा करून जाणार बघा त्या वेळेला ध्यान दिला रचायच्या आपण सांभाळून चढतो तरी पण त्यावेळेला चोरी करीत असताना एकावरती एक थर लावून चढत असताना खालचं मरत असतात हा आपला वरती काढताय अरे तो जाताय वरचा म्हणताय मधला अरे तू पहिली खालची ती बधर ती बघ धर ती भदर ती बघ धर ती बघ धर एवढाच मिनिंग आहे असंच म्हणतो ना आपली कोकणी भाषा आहे अरे ती खालची आहे ती बघ धर एवढंच काय तुम्ही समजून जा काय म्हणायचंय तू सांग की रमला डाव की रमला बाबू जीव तू लाव तुझ केवढा वर नाही खाली रंगान काली गेली का वरती नजर तुला प्रेमाने सांगतोय मी पहिली खालची भदर तुला प्रेमाने सांगतोय मी पहिली खालची भदर बाई ही नवीन गवळण पूर्ण लिहिलेली आहे पण ती मला चाल माझ्या मनात बसेपर्यंत ती म्हणतात ना पण असं ते आले ते नवीन तुला तो मुखडा देऊन टाकतो गाण्याचा मुखडा आणि बाईचा मुखडा याच्यात सौंदर्य असं आहे की नाही काय द्यायची गरज आहे काय असू दे आता गवळण खास करून घेतो हे सवंगडी दहीदूध आणल्यानंतर आता तुम्ही म्हणाल एवढ्या गवळणी का तुमचे पै वसूल झाले पाहिजे कुठनं आलेले चिपळूण पासून इकडं सगळीकडे कुठं खाडीपट्टा राहिला नाही आणि म्हणून तुमचे पै आता तिला काय केलं मी धंदा करायच बसली आधी गण गवळण परत आपला मुखडा घेतला पैसे वसूल दुसऱ्या बाजूला बोवा बोलला त्याच्यावर इकडे तिकडे बोलला झाला एक नंबर खोटारडी बाई आहे शक्ती तुरे बाय नवीन गवळणीचा मुखडा या ठिकाणी गायला मी पूर्ण गायली नाही आता या ठिकाणी बघ गवळण गातोय ती तुला बोलले म्हणून मी ती दुसरी नवीन टाकली आणि वेगळी गवळण या ठिकाणी घेतोय तुझ्या बरोबर घेतली जाता मोठी बाळ गोपाळ बघा लागला हाताला माल त्याला हाताला माल लागला ना घरातनं चोरी करून आल्यानंतर मग सवड्यावरती यायचं आणि मग काय एवढा आपल्याला माल हाताला लागला मग मेलं उड्या मारीत राहायचं आपल्याला एकदा चोरी करून काकड्या केल्यानंतर हाताला एकदम काकड्या लागल्या की उड्या मारीत चाललं गे नाही तसं हे उड्या मारीत जायचं काय करायचं जातात जमून बाळ गोपाळ बघा लागता हाताला माल त्याला आणून सवड्यावर कसं सांगू या पोरीला जो तू मारी लवड्यावर काय चुकीचं आहे काय बघा कसं सांगू या पोरीला जो तो मारील उड्यावर जो तो मारील उड्यावर म्हणा कसं सांगू या पोरीला जो तो मारील उड्यावर कसं सांगू या पोरीला जो तो मारील Never
सांगूया पोरीला तुम्हाला सोन्यासारखा माल हसारा आनंदे लुटती करुणाची पासेरा कानाला करुणाची पासेरा कानाला नाही भागत तेवढ्यावर नाही भागत तेवढ्यावर कसं सांगूया पोरीला म्हणून मी गवळण कट केलेले आहे मुखडे दोन झाले म्हणून कॉफी वेळ पाऊण तास झाला आता पण करा